ट्रिपल इंजिन सरकार वेगानं धावत असल्याचा दावा जरी सत्ताधारी करत असले तरी सत्तेतील मंत्र्यांना एकमेकांवर विश्वास नाही का असाही प्रश्न उपस्थित होतोय। शिंदेंच्या ठाण्यात भाजपच्या नाईक यांनी तिसऱ्यांदा जनता दरबार भरवला। त्याविरोधात शिंदेंचे नेते आता थेट कोर्टात गेले आहेत। पाहूया। महायुती सरकारमधले मंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे मंत्री गणेश नाईक यांच्यामधला वाद आता थेट कोर्टाच्या दारापर्यंत गेल्याचं बोललं जातंय। भाजपचे मंत्री गणेश नाईक काही दिवसांपासून शिंदेंच्या ठाण्यासह नवी मुंबईमध्ये जनता दरबार घेत आहेत। याच जनता दरबारांविरोधात शिंदेंचे नेते किशोर पाटकर हायकोर्टात पोहोचले। भाजप मंत्री नाईकांच्या जनता दरबारामुळे जनतेला त्रास होतो, पोलीस पालिका अधिकाऱ्यांना दरबारात व्यस्त राहावं लागतं, त्यामुळे लोकांच्या अडचणींकडे दुर्लक्ष होतं असा दावा शिंदेंच्या नेत्यांनी याचिकेत केलाय। तर आपण जनतेची कामं करतच राहणार असं म्हणत नाईकांनी शिंदेंना उत्तर दिलंय। कोणी अशा प्रकारची जर याचिका दाखल केली असेल तर त्याला माझा काही प्रॉब्लेम नाही। एकूणच नुसतं मंत्री सोडा, आमदारांनी जर इच्छा व्यक्त केली तर त्या ठिकाणच्या प्रशासक यंत्रणेला का मला अशी जनतेशी भेटण्यासाठी तर ती यंत्रणा तशी व्यवस्था करते। दुसरीकडे ठाण्यात दर 2 महिन्यांनी जनता दरबार घेण्याचं भाजपच्या नाईकांनी म्हटलंय। मागच्या काही दिवसात त्यांनी ठाण्यात 3 वेळा जनता दरबार भरवलाय। सरकारमधल्याच एका मंत्र्यांना आपल्याच सरकारच्या उपमुख्यमंत्र्यांचा जिल्ह्यात 3 वेळा जनता दरबार का घ्यावा लागतोय? खरोखर ठाण्यामधल्या लोकांची कामं होत नाहीयेत का, की मग यामागे भाजपकडून शिंदेंना शह देण्यासाठी नाईकांना बळ दिलं जातंय? हे प्रश्न वारंवार विचारले जात आहेत। कारण भाजपचे मंत्री गणेश नाईक भलेही जनता दरबाराच्या माध्यमातून लोकांच्या मुद्द्यावर बोलत असले तरी त्यांचं आणि शिंदेंमधलं वैर सर्वश्रुत आहे। याआधी अनेकदा नाईकांनी ते जाहीरपणे बोलूनही दाखवलंय। नाही, मीच तुला आमंत्रण केलेलं आहे की सन्माननीय एकनाथजी शिंदेनी सुद्धा नवी मुंबईत यावं, दरबार घ्यावं। त्याच्यात काय वावळ आहे? अशी की प्रत्येकाच्या नशिबाची लॉटरी लागते का त्याला? एकनाथ शिंदे लॉटरी लागते, आनंद आहे त्या गोष्टीचा। पण माझं म्हणणं आहे की कमावलेलं टिकवता आलं पाहिजे। आता माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत, परंतु आमच्या दृष्टिकोनातून देवेंद्रजी फडणवीस ही इज आवर लीडर। म्हणजे मी तर ओपन बोलतो, नगरविकास खात्याचं फेल्युअर आहे आणि परत तुम्ही बोलता की घनसुलीला पाणी नाही, तलोलीला नाही, गोठुलीला नाही। तो पाणी तुम्ही त्या ठिकाणी चोरलाय। निवडणुकीच्या प्रचारामध्ये पाणी चोर ही उपाधी त्यांना घ्यावी लागेल। ठाणे जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष निश्चितपणे 1 नंबर राहणार आहे। याच्याविषयी कुठल्या ज्योतिषाची हात बघण्याची गरज नाही। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।